नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजचा विषय आहे अतिशय महत्त्वाचा। कोर्टात न जाता वर्षानुवर्ष केस चालवत न जाता जमिनीचा वाद फक्त एक दिवसात किंवा खूप लवकर कसा संपवता येईल। तुमची शेतीची जमीन, घराची जागा किंवा प्लॉट कोणीतरी बळजबरीने ताब्यात घेतला असेल, अतिक्रमण केले असेल, घर बांधले असेल, शेती केली असेल तर घाबरू नका। सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयात स्पष्ट केले आहे की खरा मालक असाल तर तुम्हाला लवकर न्याय मिळू शकतो, पण काही नियम पाळावे लागतात। सर्वप्रथम समजून घ्या की सर्व प्रकरणे एका दिवसात संपत नाहीत। फक्त नवीन अतिक्रमण 1 वर्ष किंवा 6 महिन्याच्या आत झालेले अतिक्रमण असल्यास हे शक्य आहे। जुने अतिक्रमण 12 वर्ष किंवा जास्त असल्यास ॲडव्हर्स पोजेशनचा प्रश्न येतो आणि ते कोर्टातच सोडवावे लागते। पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की सरकारी जमिनीवर ॲडव्हर्स पोजेशन लागू होत नाही आणि खाजगी जमिनीवर देखील कठोर पुरावा लागतो। टेनंट म्हणजेच भाडेकरू कधीही ॲडव्हर्स पोजेशनने मालक होऊ शकत नाही। सुप्रीम कोर्ट काय म्हणते? सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितले आहे की इल्लीगल पोजेशनचा फायदा कुणालाही मिळू नये, पण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, कायद्याची योग्य प्रक्रिया शिवाय कुणालाही बाहेर काढता येत नाही। नोटीस द्यावी लागते, हेअरिंग द्यावी लागते। तरीही सेक्शन 145 CRPC आणि सेक्शन 6 स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सारख्या समरी प्रोसिडिंग्स ने लवकर ताबा मिळवता येतो। आता मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगते, प्रत्येक स्टेप समजावून सांगते। स्टेप 1, स्वतःची तयारी करा, पुरावा गोळा करा। सर्वात महत्त्वाचे, तुम्ही खरे मालक आहात हे सिद्ध करण्यासाठी हे कागदपत्र गोळा करा, जसे की 7/12 उतारा, 8 उतारा, खरेदी खत, पट्टा, वारस प्रमाणपत्र वगैरे। मोजणी रिपोर्ट, गाव नमुना नंबर 14, कर भरण्याची पावती, जुने फोटो ज्यात तुमचा ताबा दिसतो, ट्रॅक्टर चालवताना, पीक कापताना, शेजारच्यांचे ॲफिडेव्हिट किंवा साक्षीदार। अतिक्रमण नवीन असेल तर ते कधी झाले याचे पुरावे, जसे की व्हिडिओ, फोटो, तारीख वगैरे। पुरावा मजबूत असल्यास 80% काम सोपे होते। सुप्रीम कोर्ट सांगते पोजेशनचा पुरावा महत्त्वाचा आहे, फक्त कागदपत्र मालकी पुरेसी नाही। स्टेप 2, अतिक्रमण करणाऱ्याला नोटीस पाठवा, वॉर्निंग द्या। स्वतःहून काही करू नका, प्रथम वकील नोटीस किंवा रजिस्टर पोस्टने नोटीस पाठवा। नोटीसमध्ये लिहा, तुम्ही माझ्या सर्वे नंबर XYZ वरील जमिनीवर अवैध अतिक्रमण केले आहे, ते बळजबरीने किंवा गुपचूप केले आहे। 7 दिवसांच्या आत ताबा सोडा आणि अतिक्रमण काढा, नाहीतर मी सेक्शन 145 CRPC अंतर्गत पोलिसांकडे तक्रार करीन आणि कायद्याने कारवाई करीन। याचे सर्व खर्च तुमच्याकडून वसूल केले जातील। नोटीस पाठवल्याने तुमची बाजू मजबूत होते। सुप्रीम कोर्टाने सांगितले की बिना नोटीस कुणालाही हटवता येत नाही। ही नोटीस तुम्ही नंतर कोर्ट किंवा मॅजिस्ट्रेट समोर पुरावा म्हणून दाखवू शकता। त्यानंतर तिसरी स्टेप, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या, सेक्शन 145 CRPC। जर नोटीस न मानली तर लगेच स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये लिखित तक्रार, कंप्लेंट द्या। त्यात लिहा, माझ्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहे, त्यामुळे शांतता भंग होण्याची शक्यता आहे। सेक्शन 145 CRPC अंतर्गत ताबा राखण्यासाठी आणि अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई करावी। पोलीस हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजेच SDM किंवा तहसीलदाराकडे पाठवतात। मॅजिस्ट्रेट दोन्ही बाजू ऐकून प्रोव्हिजनला ताबा ठरवू शकतात। हे प्रोसिडिंग समरी असतात, म्हणजे लवकर होतात। काही केसेसमध्ये 1 ते 2 दिवसात किंवा आठवड्यात आदेश मिळतो। जर अतिक्रमण फ्रेश असेल तर ताबा तुम्हाला मिळू शकतो। महत्त्वाचे, सेक्शन 145चा उद्देश आहे शांतता राखणे, मालकी ठरवणे नाही, पण ताबा राखण्यासाठी ते खूप उपयुक्त आहे। चौथी स्टेप म्हणजे जर पोलिसांनी मदत नाही केली तर समरी सूट दाखल करा। सेक्शन 6 स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, सिव्हिल कोर्टमध्ये पोजेशन सूट दाखल करा। यात फक्त ताबाची मागणी करा, पूर्ण मालकी हक्काची नाही। तुम्ही 6 महिन्याच्या आत सूट दाखल करा। पुरावा, तुमचा पूर्वीचा ताबा बळजबरीने काढला गेला हे दाखवा। कोर्ट एक्स पार्टी एकतर्फी इंटरिम रिलीफ देऊ शकते। डिक्री मिळाल्यावर पोलीस हेल्पने ताबा मिळवता येतो। हे सूट समरी आहे, अपील नाही, रिव्ह्यू नाही, फक्त पोजेशनबद्दल निर्णय होतो। सुप्रीम कोर्टाने याला स्पेशल रेमेडी म्हटले आहे, जेणेकरून बळजबरीने ताबा घेणाऱ्यांना फायदा होऊ नये। आता स्टेप 5 बघा, महाराष्ट्रात विशेष प्रक्रिया, तहसीलदार, SDM, कलेक्टरकडे अर्ज। महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड सेक्शन 50 नुसार सांगते, तहसीलदार किंवा कलेक्टरला सरकारी जमिनीवर अतिक्रमण हटवण्याचे अधिकार आहेत। खाजगी जमिनीसाठी देखील मदत मागता येते।
तहसीलदाराकडे लिखित अर्ज करा, सर्व कागदपत्रे जोडा. ते सर्वे करून नोटीस देतात आणि अतिक्रमण हटवू शकतात. खर्च अतिक्रमण करणाऱ्याकडून वसूल होतो. ग्रामपंचायत किंवा नगरपालिका क्षेत्रात असल्यास तेथील अधिकारीकडे देखील अर्ज करा. नंतर स्टेप 6, जर बांधकाम असेल तर अतिरिक्त स्टेप्स बघा. लोकल अथॉरिटी म्हणजे ग्रामपंचायत आणि महानगरपालिका यांच्याकडे अर्ज करा. बिल्डिंग परमिशन नसल्यास नोटीस देऊन तोडता येईल. पोलीस आणि रेव्हेन्यू अधिकारी यांची संयुक्त कारवाई बघा. आता 7वी स्टेप बघा, सावधगिरी आणि चेतावणी. कधीही स्वतःहून अतिक्रमण तोडू नका किंवा हिंसा करू नका. ते IPC 441 ट्रेसपास किंवा क्रिमिनल ऑफेन्स ठरेल. तुम्हीच गुन्हेगार ठराल. जुने अतिक्रमण 12 वर्षापेक्षा जास्त असल्यास ॲडव्हर्स पोजेशनचा दावा येऊ शकतो. पण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की टेनंट कधीही मालक होऊ शकत नाही. सरकारी जमिनीवर ॲडव्हर्स पोजेशन लागू नाही. प्रत्येक केस वेगळी असते. लोकल वकील, तहसीलदार किंवा रेव्हेन्यू एक्सपर्टला भेटा. खर्च, नोटीस आणि पोलीस तक्रार. आणि कमी खर्चात म्हणलं तर समरी सूटमध्ये देखील नॉर्मल सूटपेक्षा कमी वेळ आणि पैसे लागतात. आता उदाहरणे बघा. समजा शेजारी तुमच्या 2 एकर शेतीत घुसला आणि नांगरणी केली. तुम्ही नोटीस पाठवली, पोलीस तक्रार केली, मॅजिस्ट्रेटने हिअरिंग घेतली आणि 3 दिवसात ताबा तुम्हाला दिला. किंवा कोर्टाने सेक्शन 6 अंतर्गत डिक्री दिली आणि पोलीस मदतीने ताबा मिळाला. असे अनेक केसेस होतात जेव्हा पुरावा मजबूत असतो आणि अतिक्रमण नवीन असते. जर अतिक्रमण जुने असेल तर काय? मग फुल सिव्हिल सूट करावी लागते. टायटल सूट म्हणजे मालकी हक्काची. यात मालकी आणि ताबा दोन्ही मागता येते, पण वेळ लागतो. तरीही सुप्रीम कोर्ट सांगते अननेसेसरी डिले टाळा. आणि आता अतिरिक्त टिप्स बघा. RTIने माहिती घ्या. जमिनीचे रेकॉर्ड्स मागवा. फोटो, व्हिडिओ, GPS लोकेशन ठेवा. गावातील पंचायत समिती किंवा सरपंच यांची मदत घ्या. महाराष्ट्रात बॉम्बे टेनन्सी ॲक्ट अँड लँड रेव्हेन्यू कोडनुसार अनेक तरतुदी आहेत. ऑनलाईन पोर्टल्स, महाभूमी, आपले सरकारवर रेकॉर्ड्स तपासा. मित्रांनो, जमीन ही तुमच्या आईसारखी आहे. तिचे रक्षण करणे तुमचे कर्तव्य आहे. पण नेहमी कायद्याच्या मार्गाने जा. स्वतः काहीही करू नका ज्याने तुम्ही अडचणीत याल. कोर्टात न जाता नवीन अतिक्रमण लवकर हटवता येते, पण पुरावा आणि प्रक्रिया महत्त्वाची असते. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा. तुमची जमीन सुरक्षित ठेवा. कायद्याचे ज्ञान घ्या. जागरूक रहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.